विद्यार्थी मित्रांनो, आता मागच्या तासाला मी सांगितलं होतं सगळ्यांनी ग्राफ वही आणलेली असेल. आज आपण मागच्या वेळेला ग्राफ कसा वाचायचा ते बघितलं. आता आज ग्राफ जॉईंट बार ग्राफ काढायचा कसा, मागं आपण सिंगल बार ग्राफ काढायला शिकलोय. आता जॉईंट बार ग्राफ काढायचा कसा हे आपण आज बघणार आहे. बघा काय दिलंय ते. एक उदाहरण देतोय जेणेकरून तुम्हाला सहजपणानं प्रॅक्टिस सेट 31 मधली उदाहरणं सोडवता येतील. हे एक उदाहरण व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे प्रॅक्टिस सेट 31 मधली उदाहरणं आज तुम्ही सोडवायची आहेत. ड्रॉइंग जॉईंट बार ग्राफ व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन स्कूल इज गिवन. ड्रॉ अ जॉईंट बार ग्राफ टू शो धिस इन्फॉर्मेशन. क्लास 5th मध्ये बॉईज किती आहेत, गर्ल्स किती आहेत. 6th मध्ये असं 10th पर्यंत दिलेलं आहे, बॉईज किती, गर्ल्स किती. याच्यावरनं जॉईंट बार ग्राफ काढायचा आहे. काय काय स्टेप्स करायच्या, पहिल्यांदा काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या जॉईंट बार ग्राफ काढताना व्यवस्थित पद्धतीनं मी समजून सांगतोय. आणि पुस्तकातनं सुद्धा ह्या पहिल्या गोष्टी वाचून घ्या, म्हणजे एकही चूक राहणार नाही तुमच्याकडनं. बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना हे काढणं काही अवघड नाही बघितल्यानंतर, पण एखादी चूक आपल्याकडनं राहू नये. काही विद्यार्थ्यांची स्केल द्यायची राहतात, स्केल काय घ्यावं हे कळत नाही, एक्स ॲक्सिसला काय घ्यावं, वाय ॲक्सिसला काय घ्यावं हे काही वेळेला काही विद्यार्थ्यांना कळत नाही. मग उगाच गडबड करून काढता येतो का नाही, येतो, सगळ्यांना काढता येईल, पण तो व्यवस्थित परफेक्ट काढणं महत्वाचं आहे. त्यामुळं व्यवस्थित पद्धतीनं काय काय लक्षात घ्यायचं पहिल्यापासून हे व्यवस्थित लक्षात घ्या. ऑन अ ग्राफ पेपर ड्रॉ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस अँड देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. शक्यतोवर हा ग्राफ पेपर आहे तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ह्या कोपऱ्यामध्ये घ्या आणि इकडं एक्स ॲक्सिस काढला, इकडं वाय ॲक्सिस काढून घेतला. and their point of intersection, keeping the distance between two sets of joint bars equal. हे जे अंतर आहे हे समान पाहिजे बरं का. इथं मध्येच 2 सेंटीमीटर सोडलंय आणि इथं एक आहे, ह्याच्यात एक असं नाही. इथं आता 1-1 सेंटीमीटर सोडलंय, प्रत्येक 2 म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याच्यात 1-1 सेंटीमीटरचं इथं सोडलेलं आहे. हे अंतर प्रत्येक ह्याच्यात समान पाहिजे बरं का. एक इथं काढला, एक इथं काढलाय, परत जवळ काढला असं नाही. इक्वल. शोन द क्लासेस ऑफ ऑन एक्स ॲक्सिस. चूज अ स्केल. त्यानंतर पहिला स्केल ठरवायचं, म्हणजे एक्स ॲक्सिस काढला, वाय ॲक्सिस काढला, त्यानंतर स्केल ठरवायचं. चूज अ स्केल फॉर द वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला स्केल म्हणजे आता इथं दिसतंय आपल्याला की काय आहे रे, मिनिमम काय आहे, मॅक्झिमम काय आहे, हे सगळ्यांना लक्षात येते. त्यावरनं स्केल आपण ठरवून घ्यायचं. चूज अ स्केल फॉर द वाय ॲक्सिस. फॉर एक्झाम्पल 1 युनिट. आता युनिट इथं दिलंय बघा. आता इथं काय रे, 1 सेंटीमीटर. युनिट म्हणजे हे सेंटीमीटर आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 गर्ल्स ऑब्लिक बॉईज. बॉईज गर्ल्स किंवा गर्ल्स अँड बॉईज असं म्हटलं तरी चालेल. 1 सेंटीमीटर, युनिट कुठलं घेतलं, सेंटीमीटर, इज इक्वल टू 10 गर्ल्स बॉईज. मार्क द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स ऑन द वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवर मग 10, 20 हे कुठपर्यंत आहे रे, आपल्याला मॅक्झिमम कितीपर्यंत लागणार आहे, 64 आहे, म्हणजे 70 पर्यंत लागणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. इथं 64 आहे, इथं 68 आहे, म्हणजे मॅक्झिमम आपल्याला 70 पर्यंत लागणार आहे. तर त्या पद्धतीने इथं घ्यायचं. युझिंग द स्केल वर्कआउट द हाईट ऑफ कॉलम रिक्वायर्ड टू शो द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन ईच क्लास. उदाहरणार्थ आता 5th पहिलं घेतलं तर काय येणार रे, 52 बॉईज आणि गर्ल्स. आता इथं रंग वगैरे देत बसण्यापेक्षा इथं जे तुम्ही हे करत असताना एखाद्या ह्याच्यात गर्ल्स शोज करत असताना एक भरीव चौकट करा आणि एक मोकळे हे दाखवा. म्हणजे मग तुम्हाला हे सिम्बॉल काढत असताना व्यवस्थित पद्धतीने हे होईल. ह्याच्यासारखं कलर वगैरे देत बसणं शक्य नाही, तर त्या पद्धतीने हे करा. Using the scale, work out the height of a column required to show the number of boys and girls in each class. Use different colors to show the different bars in each set. म्हणजे ह्यात मात्र वेगवेगळे कलर्सपेक्षा काय करा, डिझाईन वेगवेगळं वापरलं तरी चालू शकतं. अशा पद्धतीनं तुम्हाला ग्राफ व्यवस्थित समजून घ्या आणि प्रॅक्टिस सेट 31 मधले ग्राफ काढण्याचा सगळेच्या सगळे ग्राफ, काही मला वाटतं कोणाला शंका वगैरे येईल असं मला वाटत नाही. सगळे ग्राफ काढण्याचा प्रयत्न करा. यामध्ये सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे वरचा भाग आहे हे दिलेलं माय फ्रेंड, आणि इथं इन अ जॉईंट बार ग्राफ द विड्थ ऑफ ऑल कॉलम शुड बी इक्वल, हे पण लक्षात घ्या.
अर्थ कळलाय तुम्हाला. द डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह सेट्स ऑफ जॉईंट बार ग्राफ शुड बी इक्वल. आता मी सांगितलेलं आहे. बारची विड्थ पण समान पाहिजे, त्यानंतर दोन याच्यामधलं अंतर सुद्धा समान पाहिजे. अ जॉईंट ग्राफ इज युज्ड फॉर कंपॅरेटिव्ह स्टडी. तुलना करण्यासाठी जॉईंट ग्राफ. हे 3 मुद्दे लिहा वहीमध्ये. हे 3 मुद्दे लिहा आणि त्यानंतर हे 2 तुम्हाला अभ्यासक्रमातनं हे केलेलं ICT टूल आणि माय फ्रेंड्स मॅथ्स तिथं पेन्सिलनं फुली मारून घ्या आणि प्रॅक्टिस सेट 31 मधली ही सर्व ग्राफ वहीमध्ये तपासणार आहे मी. शाळा चालू होणार आहे लवकरच. आता हळूहळू शाळा चालू होईल त्यावेळेला हे ग्राफ वही मला दाखवायची आहे. लक्षात आलं का? त्यामुळं ग्राफ वहीमधले हे सगळे सोडवा ग्राफ. लक्षात आलं? अ जॉईंट बार ग्राफ इज युजफुल फॉर ड्रॉइंग conclusions for observation recorded in a science experiment as well as in geography and economics. म्हणजे अशावरनं आपण काय करू शकतो? कंपॅरिझन करू शकतो, त्यावरनं निर्णय घेऊ शकतो सायन्सच्या एक्सपेरिमेंट्समध्ये, भूगोलामध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये. लक्षात आलं? तर हे 6व्यापर्यंत गणितं सोडवा. हा भाग कट केलेला आहे मॅथ्स इन फन्स.